मागच्या संपूर्ण आठवड्यात अनेक शेतकऱ्यांनी एकाच वेळेस असा निर्णय घेतला की बाजारभाव कमी होत आहे, त्या अर्थी आता मंदी येऊ शकते. त्यामुळे त्यांनी आवक वाढवली. आवक वाढल्याचा परिणाम असा झाला की कांद्याचे बाजारभाव जे स्थिर राहणार होते ते आणखी कमी झाले. आता प्रश्न आहे अनेकांना की पुढच्या आठवड्यात जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव काय होतील? तेजी येणार, मंदी येणार, स्थिर राहणार? ही सगळी माहिती आपण अधिकृत आकडेवारीसह आणि संपूर्ण आठवड्याचे सगळं गणित करून अतिशय गणितात्मक विश्लेषणाच्या माध्यमातून तुमच्या पुढे ठेवणार आहे. कुठल्याही भावना किंवा कोणाच्या मताच्या आधारे नाही. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. रविवार विशेषसाठीचा आपण दर आठवड्याला करत असतो. शेवटपर्यंत बघावा. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रविवार विशेषसाठीचं हे सत्र आहे आणि आज रविवार दिनांक 12 जुलै 2026 अशी तारीख आहे. मागचा सगळा आठवडा कांद्याचे बाजारभाव ₹1, ₹2 असं दर दिवशी कमी होत गेले. काही ठिकाणी 200-300 रुपये कमी झाले. आता कुठल्या टप्प्यातले कुठल्या दर्जाचा कांदा घसरला, कुठल्या दर्जाचा कांदा स्थिर राहिला, हे मी कालच्या व्हिडिओत सांगितलं आहे. त्याची पुनरावृत्ती आता करणार नाही आहे. आता जे आपण बघणार आहोत, तुमची जी उत्सुकता आहे ती पुढच्या आठवड्याची आहे, ते आपण समजून घेऊया. नमस्कार, मी आहे पंकज जोशी विंचूरकर, तुमचा कृषी मित्र. आणि आपण आता बघणार आहोत या आठवड्याचं काय संभाव्य दर काय आहे. सगळ्यात आधी आठवड्याची एकूण परिस्थिती काय होती ते बघूया. राज्याचा एकत्रित कल काय राहिला ते बघताना या आठवड्यात एक मोठा बदल दिसला. तो म्हणजे बाजार समित्यांची आवक वाढलेली होती. अगदी दररोज 4 लाखांपर्यंत ती पोचलेली होती आणि एकट्या नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये काही दिवस असे आले की ती नाशिकमध्ये 2 लाख आणि नगरमध्ये 1 लाखाच्या वरती आवक गेली क्विंटलमध्ये. याचं कारण काय झालं? पाऊस कमी झाला. पाऊस थांबल्यामुळे शेतकऱ्यांनाही पेरणीची कामं होती. त्यामुळे या सगळ्या दरम्यान पैशांची आवश्यकता होती. कर्जमाफीचा निर्णय झाला नाही आहे, त्यामुळे अनेकांना खात्यात पैसे आले नाही आहे किंवा त्यांना कर्जाची अडचणी पण आहेत. याचा एकत्रित परिणाम काय झाला की आवक वाढली आणि आता भाव पडतील, आता भाव पडतील अशी सगळ्यांना भीती होती. मला एका शेतकऱ्याचा फोन आला, तरुण शेतकरी होता. तो म्हणाला की माझे घरचे म्हणतात की कांदा विकून टाका. मी म्हटलं बाबा चांगला असेल तर ठेवा, नाही तर विका. शेवटी निर्णय तुमचा आहे. पण एकूण भीतीची परिस्थिती कशी होती ते तुम्हाला सांगितलं. त्यामुळे अचानक ही आवक वाढत गेली आणि पाऊस उघडल्यानंतर आवक झाली वेगवेगळ्या कारणामुळे आणि भाव पडत गेले. हा या आठवड्याचा सगळ्यात मोठा बदल होता. पण आता पुढे काय? या संदर्भात आपण मागचा आणि आत्ताचा डेटा सगळा बारकाईनं अधिकृत डेटा एकत्र करून त्याचं विश्लेषण केलं. ॲग्रोशिवार मॉडेल आहे आपण तयार केलेलं. त्याचं गणित करून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे, ती आत्ताच सांगतो. काळजी करू नका. या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये मंदी नाही किंवा ही मंदीची परिस्थिती नाही. परत एकदा सांगतो, या आठवड्यात महाराष्ट्रातल्या बाजारांमध्ये मंदी नाही किंवा हा सगळा काळ जो आहे मागच्या वर्षी साधारण अशा स्थितीमध्ये तुम्ही असाच प्रकार केला होता. आवक वाढली होती आणि भाव पडत गेले. त्यामुळे यंदा तशी स्थिती नाही आहे, कारण यंदा शेतकऱ्यांकडे कांदा कमी आहे. त्यामुळे मंदीची परिस्थिती नाही. परत एकदा सांगतो. मग ठीक आहे, मंदीची नाही तर मग तेजी आहे का? तर फार तेजी नाही आहे. पण तेजीला हळूहळू, तेजी म्हणण्यापेक्षा बाजारभाव वाढीला हळूहळू सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचं गणित बदलणार आहे. लक्षात घ्या की यावेळेस काय अनेक व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा भीती होती. त्यामुळे पण गणित बदलताना दिसतं आहे. आता या आठवड्याची राज्याची संभाव्य रेंज काय राहिलं? या आठवड्यामध्ये ॲग्रोशिवारचं जे मॉडेल आहे त्यानुसार आपण जे रेंज मोजली, त्यानुसार सगळ्या राज्याची सरासरी रेंज जी असणार आहे ती थोडी वाढणार आहे. ते किती राहील? ते साधारण 1900 ते 2000 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान तुम्हाला सरासरी बाजारभाव मिळू शकतो कांद्याला. असं असलं तर हे राज्याचं गणित आहे. कांद्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये बाजारभाव वेगळा असेल, आवक आणि त्यानुसार खरेदी
हे पण त्याच्यावर घटक परिणाम करतील. तर काय आहे कल समजून घेऊया जिल्ह्यानुसार. सगळ्यात आधी नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये या आठवड्यात आवक चांगली वाढली. आता कुठे वाढलेली आहे ते बघूया. लासलगाव, पिंपळगाव, विंचूर, निफाड आणि बाकीच्या ज्या बाजार समिती आहे, त्यामुळे काय झालं, व्यापाऱ्यांना निवडीसाठी चॉईस मिळाला. लक्षात घ्या, मी लासलगावच्या किंवा विंचूरच्या बाजारात मला कपडे खरेदी करायचे आहे, तर मला 2-3च दुकानं मिळतात आणि मला जे आहे ते घ्यावं लागतं. पण जेव्हा मला असं वाटतं की नाही, मला आणखी चांगल्या हे पाहिजे, चांगले कपडे वेगळे हे पाहिजेत, चांगली रेंज पाहिजे, तर मी काय करतो, मग नाशिकला जातो किंवा मालेगावला जातो. तर या मालेगाव नाशिकमध्ये बऱ्यापैकी कपड्यांची दुकानं असतात आणि तिथे मला पाहिजे ते अगदी कमी किमतीपासून जास्त किमतीपर्यंत मला निवडीला काय होतं, वाव मिळतो. मग मी काय करतो, मला जे चांगले असेल तर त्या ठिकाणी दर्जेदार ठिकाणी निवडतो आणि तिथून हे घेतो. या आठवड्यात नाशिक जिल्ह्यामध्ये सेम अशीच स्थिती झाली की काय झालं, सर्व प्रकारचा कांदा बाजारात येत गेला. त्यामुळे व्यापाऱ्यांना निवडीला वाव मिळाला. साठवणुकीसाठी आणि निर्यातीसाठी जो कांदा योग्य होता आणि जो कांदा महिनाभर चालेल, ज्यातनं पुढे महिनाभर नफा काढता येईल, असा कांदा व्यापाऱ्यांनी निवडला. याला चांगले दर मिळाले आणि बाकीच्या कांद्याला मात्र नाफेडच्या दरापेक्षा कमी मिळाले. आता जो कांदा तुम्ही सरासरीनं म्हणजे ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज कांदा सरासरीनं नाशिक ठिकाणी नाशिकच्या पट्ट्यामध्ये जो तुम्ही 1200 ते 1500ला विकत आहात, 30 मिलीपेक्षा जास्त सिंगल पत्ती वगैरे 30% जास्त खराब झाला असेल, तर असा कांदा नाफेड स्वीकारतंय 2100 रुपयाला. पण तुमच्या मनात एवढी नकारात्मकता भरलेली आहे किंवा एवढी तुमची दिशाभूल केली आहे आणि ते दिशाभूल करण्यात ही बाजार व्यवस्था इतकी यशस्वी झाली की तुम्ही स्वतःच बिलो ॲव्हरेज कांदा किंवा ॲव्हरेज कांदा नाफेडला देऊन फायदा कमवायला पाहिजे होता. त्यामुळे तुमच्या चांगल्या कांद्याचे दर जे 30 रुपये होते ते 32-35 जाणार होते. पण तुम्ही तसं केलं नाही. या आठवड्यात परत तसं करण्याची संधी आहे. मात्र निर्णय तुमचा आहे, आपले भाव पाडायचे का वाढवायचे हे आता तुमच्या हातात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना संधी मिळाली, माल त्यांनी चांगला निवडला, परिणामी बाजारभावावर दबाव आला. हा दबाव कायम राहील असे स्पष्ट संकेत मात्र मिळत नाही. पुढच्या आठवड्यात नाशिकचा बाजार स्थिर राहण्याची शक्यता आहे. तुम्ही आवक जर कमी केली आणि बिलो ॲव्हरेज कांदा जर नाफेडकडे जर वळवला, दररोज 10,000 टन वगैरे अशा पद्धतीनं, तर तुम्हाला सांगतो हा कांदा तुम्ही ठेवला तर तसाही खराब होणार आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये नाफेडचा कांदा बाजारात येईल आणि तुमच्या कांद्याचे भाव पडतील. तुमच्याकडे नाहीच आहे कांदा, तर भाव कुठे पडणार? भाव कोणाचे पडणार आहे? शेतकऱ्याकडे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा भाव पडतात तेव्हा अगदी कमी कांदा राहतो, 10%, 20%. व्यापाऱ्यांकडे किंवा साठेबाज जे आहे त्यांच्याकडे कांदा असतो. आता तुम्ही विचार करा कोणाचे भाव पडणार आहे ते, आणि या संदर्भात आपण आता पुढचं हे बघूया. नाफेडचा परिणाम म्हणूनच झाला नाही ते मला सांगायचं होतं, कारण नाफेडचा ज्या पद्धतीची मानसिकता जी होती ती घटली, ती शेतकऱ्यांची राहिली नाही. त्यांनी चांगल्या क्वालिटीचा कांदा हा बाजारात द्यायला पाहिजे होता. बिलो ॲव्हरेज कांदा नाफेडला दिला असता, पैसे साधारण 3 दिवस 8 दिवस त्याने मिळाले असते, पण तुम्ही फायद्यात राहिला असता. जर तरची गोष्ट सोडून देऊ, अजूनही वेळ गेलेली नाही. अहिल्यानगर आणि मराठवाडा काय आहे? अहिल्यानगर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या भागात नाशिकपेक्षा सकारात्मक चित्र आहे. काही काळजी करू नका. मागच्या वेळेस काय झालं, ती राहता किंवा असे बरेच मार्केट होते, वर खाली जायचे. घोडेगाव मार्केट एकदम 41 गेलं आणि म्हणजे 2 गोणे 41ने आणि बाकीचं सगळं मार्केट 15 रुपयाने. तर अशाही गमती घडल्या त्या सगळ्या ह्याच्यात. पण यावेळेस मात्र हे मार्केट इथे आता थोडंसं बदलेल, सकारात्मक दिसत आहे. आकड्यांवरनं सांगतोय, व्यापाऱ्यांशी बोलून किंवा कोणाचं लागून चालन किंवा हे करून असं नाही, भावनात्मक नाही. मी आकड्यांवरनं आणि डेटावर सांगतो, हे सकारात्मक राहील. काही जिल्ह्यांमध्ये सौम्य तेजी असणार आहे. कुठे? अहिल्यानगर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या भागात काही जिल्ह्यांमध्ये सौम्य तेजी असेल. ठीक आहे. खानदेशमध्ये काय स्थिती आहे? धुळे आणि जळगाव या भागात काहीसा दबाव आहे, परंतु मोठी मंदी नाही. आवक वाढल्यामुळे हा दबाव आहे तो कमी होईल. पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती आहे? पुणे, सोलापूर, सांगली, सातारा या विभागात चित्र जे आहे ते मिश्र आहे.
काही ठिकाणी बाजार स्थिर राहतील, काही ठिकाणी ते मजबूत राहतील. कुठे मजबूत राहतील? तर सातारा, सांगली, कोल्हापूर. कोल्हापूरला मिक्स राहील. सातारा, सांगलीमध्ये बाजार मजबूत होण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये स्थिर आणि मिक्स अशा स्वरूपाचं राहील. विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर या ठिकाणी आणि अकोला, बुलढाणा तेही सांगायला हरकत नाही. या ठिकाणी बाजार अजूनही मजबूत दिसत आहे. त्यापैकी नागपूर, अमरावती, चंद्रपूर इथे जास्त मजबूत आहे. अकोला आणि बुलढाणा इथे सौम्य तेजी येऊ शकते. त्यामुळे चांगल्या मागणीचा किंवा ग्राहकांच्या मागणीचा आधार या ठिकाणी मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष खरेदी विक्रीच्या संदर्भात, आता शेतकऱ्यांनी तुमच्या आवश्यकतेनुसार कांदा विका, पण घाईघाईने विक्री केली त्यामुळे आकडेवारीवरनं या अभ्यासावरनं ॲग्रोशिवार मॉडेलवरनं असं सांगितलं की विक्री केली आहे ठीक आहे, पण आज दिसणारी ही नरमाई जी आहे ते पुढील आठवड्यात मंदी येणारच असा निष्कर्ष नाही. जिल्ह्यानुसार चित्र वेगळं आहे, काळजी करायचं गरज नाही. पण एकच सल्ला महाराष्ट्रासाठी देता येणार नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यातनं वेगवेगळी स्थिती काय असेल ते मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता सगळ्यात प्रश्न येतो की बाबा माझ्या जिल्ह्यामध्ये सरासरीचा भाव किती राहू शकतो? माझ्या जिल्ह्यामध्ये मी ज्या कांद्याच्या पट्ट्यात आहे, नाशिकचा आहे, नगरचा आहे, सोलापूरचा आहे, पुण्याचा आहे किंवा जळगाव, धुळ्याचा आहे किंवा आणखी विदर्भात आहे किंवा खाली पालघर, ठाण्यापर्यंत असेल, तर आपण काय केलं आहे की स्वतंत्रपणे जिल्ह्याचा दर काढलेला आहे. जिल्हावार संभाव्य सरासरी भाव काढलेत. संभाव्य तेजी मंदी आहे. बाजार समितीच्या नुसार किंवा जिल्ह्यानुसार त्याची दिशा काय राहील आणि या सगळ्यांचं एकत्र करून आपण पुढच्या आठवड्याचा विश्लेषणात्मक अहवाल केला आहे. इतकंच नाही तर मागच्या आठवड्याच्या तुलनेत किती फरक पडणार आहे, तेजी मंदी असणार आहे आणि विकायचं की ठेवायचं याचा अतिशय स्पष्ट रोखठोक सल्ला दिलेला आहे. पण कुठे? तर तुम्हाला त्यासाठी ॲग्रोशिवारचा मेंबरशिप व्हिडिओ बघावं लागेल. आपण मेंबरशिप व्हिडिओमध्ये दर आठवड्याला अशी भरपूर आणि चांगली माहिती देत असतो, आकडेवारीसह देत असतो. त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होत असतो. आपण मेंबरशिप घेतो याचा अर्थ म्हणजे तुमच्या प्रश्नांना उत्तरं कॉमेंटला उत्तरं द्या आणि व्हिडिओ जो आहे तो सगळ्यांपेक्षा आधी पहा, एवढं पुरतं मर्यादित नाही. आपण त्याच्या पलीकडे जातो आणि बारकाईनं अभ्यास करतो. आठवडा, 15 दिवस, महिनाभर अशा पद्धतीनं ते अभ्यास चालतात आणि ती सगळी माहिती जेव्हा तुमच्यासमोर येते त्यावेळेस मागच्या आठवड्याचा कल जो होता तो जवळपास नाशिकसाठी 100% आणि इतर ठिकाणी 95 ते 98% बरोबर ठरलेला आहे. त्यामुळे आत्ताच जॉईनच्या बटनावर क्लिक करा. तिथे आपण तिसऱ्या आठवड्याचा म्हणजे 19 जुलैपर्यंतची ही सगळी माहिती दिलेली आहे सविस्तर. आता या सगळ्या याच्यातनं जे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमचा कांदा तुम्ही विकलाय की ठेवला आहे या संदर्भात जरूर कमेंट करा. काय बाजारभाव मिळाला तेही सांगा आणि नवीन माहितीसाठी तातडीनं इथं सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार. जोडून राहा.